वरोरा तालुक्यातील सर्वात मोठं गणेश मंडळ तर आपण मागल्या ब्लॉग मध्ये पाहिलं, पण वरोऱ्यामध्ये सर्वात जुनं गणेश मंडळ तुम्हाला माहित आहे का? चला मग आज आपण ह्या ब्लॉग मध्ये बघूनच घेऊ। तर नमस्कार मंडळी, माझं नाव साहिल आणि मी एक्सप्लोर करत आहोत वरोरा शहरातील गणेश मंडळ आणि हा एपिसोड नंबर 2, ज्याच्यामध्ये मी वरोऱ्यातील सर्वात जुनं गणेश मंडळ दाखवणार। लोकमान्य टिळकांनी भारतातील जनतेला एकत्र आणण्याकरिता 1894 मध्ये गणेश उत्सवाची सुरुवात केली। हे तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहितच आहे। 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। देश स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्ष देशातच देश विखुरलेला होता। देश स्वतंत्र होऊन जवळपास 7 वर्ष निघाली होती। तेव्हा कागदपत्राच्या लेखीमध्ये वरोरा शहराचं नाव वरोराच होतं, मात्र वरुडा किंवा वरोडा या नावाने वरोरा शहर प्रचलित होतं आणि वरोडा हा शहर कुठेतरी विखुरलेला होता असे दिसत होते। तेव्हा वरोऱ्यातील काही मित्रसंघांनी विचार केला की वरोरा शहराला एकत्रित आणण्याकरिता आपण लोकमान्य टिळकांच्या मार्गावर नक्कीच चाललं पाहिजे। म्हणून सन 1955 साली जय भारतीय चौक वरोरा येथे एका गणेश मंडळाची स्थापना झाली आणि ज्याचे नाव होतं जय भारतीय गणेश मंडळ वरोरा। ज्या मंडळाचे अध्यक्ष होते लक्ष्मणदासजी लाखा आणि सत्यवानजी बुजाडे, वसंतराव तुरिले, बाबा लोहकरे आणि अनेक सदस्यांसोबत हे मंडळ चालू लागलं होतं। असे म्हणले जाते की मंडळाचे गणपती बाप्पा हे मानाचे आणि नवसाचे आहे, ज्यांच्याकडे केलेल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात। लोकांना एकत्रितरित्या जोडून घेण्याकरिता ते मंडळ फक्त गणेशाच्या दिवसापुरत मर्यादित नव्हते। ते मंडळ हे वर्षभर कार्यरत असायचे। सामाजिक कार्य जसं गरजू लोकांना आर्थिक मदत करणे, समाज जनजागृतीसाठी देखाव्यासह आरोग्य कॅम्प चालवणे, सगळ्या धर्मांच्या सणांमध्ये सामील होणे, लहान मोठ्या शाळेमध्ये पुस्तक बॅग वाटून विद्यार्थी मित्रांना शैक्षणिक कार्यात मदत करणे, वरोऱ्यातील जुना तानापोळा भरवण्यामध्ये ह्या मंडळाचे बरेच सहकार्य आहे आणि तीच मदतीची परंपरा आता पण ह्या मंडळामध्ये चालत आहे। ज्याचे आधारस्तंभ आताची नवीन पिढी अध्यक्ष पवनजी बुजाडे आणि योगेशजी डोंगरवार, ललित डोंगरवार, अक्षय बडसर, नरेश बर्तलवार सह संपूर्ण गणेश मंडळ त्यांच्या मंडळातील आधीच्या कार्यकर्त्यांनी चालवत असलेल्या परंपरा आता चालवत असून भविष्यात पण चालवणार अशी ग्वाही देते। त्यांचे म्हणणे असे आहे की सर्व धर्म समभाव एकत्रित राहून एकतेच्या नाऱ्याने भारत देशाला सदैव समोर नेऊ। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेळात वेळ काढून ब्लॉग प्रेझेंटेशन साठी खूप छान अशी माहिती दिली, त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद। एवढी माहिती घेऊन पूर्ण प्रेझेंटेशन करण्यासाठी खूप मेहनत लागते, म्हणूनच त्या मेहनतीसाठी एक लाईक करून मला फॉलो करून टाका। अजून गणेश मंडळ एक्सप्लोर करायचे आहे।